सुप्रभात मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अद्वैत आता शेवटचे श्वास घेत असतो. त्याच्या सोबत असते ती फक्त आणि फक्त कला. कला आता मात्र खूप रडत असते आणि अद्वैत साठी ती जीवाचे रान करत असते. अद्वैतला काही होऊ नये म्हणून तिची जी व्यथा आहे, तिचा जो व्याकुळता आहे, हे मात्र अद्वैतच्या नजरेवरती पडत असतं. तो आता काही क्षणामध्येच डोळे मिटणारच असतो, परंतु एकदा शेवटचं डोळे भरून कलाला बघून घेत असतो. कलावरती झालेला हा काळाचा आघात खरंच कला सहन करू शकेल का? नेमकं पुढे असं काय झालं की अद्वैतची ही अवस्था झाली? जर मित्रांनो हे तुम्हाला जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सध्या तरी मालिकेमध्ये अद्वैत आणि कलाचे खूप जास्त जोरदार भांडणं सुरू आहे आणि त्यांचे टॉम अँड जेरीचे भांडणं हे नेहमी सुरूच राहणार आहे. ते जरी एकमेकांवरती प्रेम करायला लागले आणि त्यांनी स्वीकारलं देखील एकमेकांवरचं प्रेम, तरी देखील त्यांचे हे टॉम अँड जेरीचे भांडणं संपू शकत नाही. खरं तर या टॉम अँड जेरीच्या भांडणांचं नावच तर प्रेम आहे, हेच त्यांना समजायचंय. अद्वैत आणि कला हे दोघं आता सकाळी उठलेले असतात. अद्वैत आता कलाला म्हणत असतो, ऑफिसला काही येऊ नको, मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करतो, तुला यायची काहीही गरज नाहीये. तसं पण तू तिथं येऊन फक्त शहाणपणाच दाखवत असते आणि माझं तर काही ऐकतच नाही आणि मला काय समजतेस तू? मला काहीतरी नोकर समजतेस तुझ्या हाताखालचा? तेव्हा कला म्हणत असते, मला यावंच लागणार आहे. मला आता बाकीच्या डिझायनर सोबत देखील बोलायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटला सुद्धा मला भेट द्यायची आहे. तर आपले ते दागिने आहे ना 1 ग्रॅम सोन्याचे, त्याच्यावरती मला आता काम करावं लागणार आहे आणि इतके दिवस झाले त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलंय. आता त्याच्याकडे दुर्लक्ष जर झालं तर आबांना वाईट वाटेल आणि कंपनीची जी ग्रोथ आहे ती थांबून जाईल. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हा का, तुला एवढी काळजी आहे का? आज जर मी नको येऊ म्हणतोय तर आज बरंच यायचंय तुला. इतर दिवशी तर मी एकटा जातो ऑफिसला, आज मी नको येऊ म्हणतोय तर लगेच येते ऑफिसला. तेव्हा मात्र अद्वैत आता मनातल्या मनात म्हणत असतो की खरं तर माझाच प्लॅन होता हा, की हिला नको येऊ म्हणायचा, कारण की ही निदान ऑफिसमध्ये येईल, कारण की मला लॉस व्हायला नको ना. आता हे अद्वैतचाच प्लॅन असतो. अद्वैत मुद्दाम कलाला हे बोललेला असतो जेणेकरून कलाला याची जाणीव व्हावी की खरं प्रोडक्शन वगैरे थांबायला नको. आता कला म्हणत असते, का बरं मी येऊ शकत नाही का? तसंही मला आबांनी पोस्ट दिली आहे, त्यामुळे मला तर यावंच लागणार आहे तिथं आणि मला आता डिझाईनचं काम देखील बघायचंय आणि प्रोडक्शन वाल्यांशी देखील बोलायचंय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे चल. आता मात्र अद्वैत आणि कला हे काही जास्त भांडत नाही, कारण की अद्वैतचाच प्रॉफिट असतो. आता कला आणि अद्वैत हे दोघेही ऑफिसला गेलेले असतात. आता जात असताना सरोज मध्ये भेटलेली असते. सरोज आता म्हणत असते की इतक्या दिवसानंतर ऑफिसला चालली आहे म्हणजे घरातले कामं तर आवरलेच नसणार. तेव्हा मात्र कलाने घरातले कामं देखील आवरलेले असतात, परंतु एक काम राहिलेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते की सगळं काम आवरलंय, फक्त ते थोडं काम राहिले ते करून घेईल. तेव्हा नीता करून घेईल ते काम. तेव्हा मात्र आता सरोज मात्र चिडते आणि म्हणते, तुला जर ऑफिसला जायचं असेल तर तुझ्यावरती असलेली घरातली जबाबदारी ही तुला पूर्ण करूनच जावं लागणार. तेव्हा तू आता ते पहिल्यांदा काम कर, अद्वैतला पुढे जाऊ दे, तू पाठीमागून रिक्षाने जा. आता असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणत असतो की नाही आई, अगं येऊ दे ना तिला. तेव्हा मात्र आता सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत मी तुझ्याशी बोलत नाहीये, मी कलाशी बोलते. तेव्हा मात्र आता अद्वैत पण आता काही बोलू शकत नसतो. कला म्हणत असते की ठीक आहे अद्वैत, तू जा पुढे, मी येते पाठीमागून. आता अद्वैत पुढे गेलेला असतो आणि कला मात्र पाठीमागे असते. आता कलाला ऑफिसमध्ये जाऊ न देण्यासाठी सरोज, रोहिणी आणि नैना आता ह्या तिघी देखील एकत्र आलेल्या असतात. आता सरोजने रोहिणीला देखील सांगितलेलं असतं आणि रोहिणी आता म्हणत असते की सरोज आता बघ, हाच एक चान्स आहे, आता कलाला इथंच थांबून ठेव, म्हणजे आबांच्या नजरेत कला ही पूर्णपणे पडून जाईल आणि ती किती बेजबाबदार आहे हे देखील आता आबांना जाणून जाईल. तेव्हा आता तू एक काम कर, आता हिला कसं ना कसं करून इथं अडकून ठेव. तिने मीटिंगची तयारी केली ना तिकडं करायला, तेव्हा आता तिला तिथपर्यंत पोहोचूनच देऊ नको. आज सगळे बोलून घेतलेत कलानी, मला ही गोष्ट राहुलने सांगितली. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की ठीक आहे, आता हिला मी जाऊच देत नाही, आता याच्यासाठी आपण काहीतरी प्लॅन करूया. तेव्हा आता नैना देखील या प्लॅन मध्ये डोकं लावत असते. रोहिणी देखील विचार करत असते आणि सरोज देखील विचार करत असते. आता रोहिणीच्या डोक्यामध्ये एक कल्पना आलेली असते. रोहिणी म्हणत असते की हे बघ नाही ना, तुझी तब्येत ठीक नाहीये आणि तुला बरं वाटत नाहीये म्हणून तू नाटकं कर आणि मग कलाला आम्ही सांगू की तू हिची काळजी घे, तुझीच बहीण आहे. असं म्हटल्यावरती कला या घरातून जाऊ शकत नाही, हे मला चांगलंच माहितीये, असं रोहिणी म्हणत असते. तेव्हा रोहिणी आणि सरोज देखील दोघेही आता नैनाला असं म्हणत असतात. नैना म्हणते की ठीक आहे, मी असं म्हणते का मला काही
अडचण नाही. आता नैना तर एका पायावरती या गोष्टीला तयार झालेली असते. कला आता तिचं काम आवरून चाललेलीच असते. तेवढ्यातच नैना मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक. कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो वाट कसली बघताय, आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा. कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकल्या आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा. आता कला तिच्यापर्यंत धावत धावत जाते. तेवढ्यातच आता सरोज आणि रोहिणी देखील तिथं आल्या आहे जसं काय असं दाखवत असतात. आणि आता नैना म्हणत असते की ताई ताई अगं माझं पोट खूप दुखतंय ग, तू माझ्या जवळच थांब ना. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की हो मी इथंच आहे, तू काळजी करू नको. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की काय झालंय काय झालंय, परंतु आता नैना काही असं क्लिअर सांगतच नसते की नेमकं कुठं दुखतंय. तिच्या नंतर डोक्यात टेन्शन यायला लागतं. जर मी पोटात दुखतंय सांगितल्यानंतर हिने जर पोटाला नीट चाचपडून बघितलं तर मग नको प्रॉब्लेम. मग आता नैना म्हणत असते की नाही माझं डोकं दुखू राहिलंय, खूप डोक्यातच त्रास होतोय मला खूप. म्हटल्यानंतर रोहिणी म्हणते अगं हो कला, अगं तिला मायग्रेन वगैरे तर नाहीये ना, मायग्रेन मध्ये असाच त्रास होतो बरं का आणि ते खूप जास्त घातक असतं आणि खूप काळजी घ्यावी लागते अशा पर्सनची. आता असं म्हटल्यानंतर कलाला तर टेन्शनच येतं. कला विचार करत असते असं कसं काय झालं ताईला. तेव्हा आता रोहिणी आणि सरोज म्हणत असतात की एक काम कर, तू हिची काळजी घे आणि तू इथंच थांब हिच्यापाशी, आम्हाला कामं आहेत बाकीचे पण. तेव्हा आता कला म्हणत असते की ठीक आहे मी घेते काळजी, परंतु मी सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांना बोलवते. ती लगेचच आता डॉक्टरांचा नंबर काढत असते. तेव्हा मात्र नैनाच्या लगेच चेहऱ्यावरला रंगच उडतो. आता इतका जास्त जबरदस्त रंग उडालेला असतो ते बघून आता रोहिणीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. रोहिणी विचार करत असते की डॉक्टरचं नाव काढल्यानंतर ही पोरगी इतकी घाबरतेच का बरं. मागे देखील एकदा असं झालंय. सरोजला मात्र काही कळत नसतं. सरोज मात्र तिच्याच धुंदीत असते. आता रोहिणीला या गोष्टीचं जरा विशेषच वाटत असतं. तेव्हा नैना म्हणायला लागते की नाही 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 ताई नको नको, माझं आता आहे ना डोकं बरं झालंय, मला असं वाटतं की मला झोपेची गरज आहे, तू काय डॉक्टरांना एवढ्या छोट्याशा कारणासाठी बोलू नको. आता मात्र रोहिणीला नैनावरती फुल डाऊट आलेला असतो. कारण की नैनाने लगेच कसं काय पलटी मारली. आता हिला थांबवायचा आपला प्लॅन होता आणि आता कलाला ती म्हणते की मला बरं वाटतंय, तू नको डॉक्टरांना फोन लावू. आणि आता कला म्हणत असते की ठीक आहे मी नाही लागवत डॉक्टरांना फोन, पण तू काळजी घे तुझी. असं म्हणत आता कला तिथून निघालेली असते. कारण की नैनाने आता कलाला क्लिअर सांगितलेलं असतं की नाही आता मला बरं वाटतंय, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी घेईल माझी काळजी एकटीची, तसंही इतका त्रास नाही. आणि तिने एकदम क्लिअर होऊन सांगितलेलं असतं हे. आता मात्र रोहिणीचा पारा चढलेला असतो. रोहिणी आणि सरोजला देखील या गोष्टीचा राग येत असतो की हिने प्लॅन बदलवला का बरं. आता मात्र दोघीही तिच्यावरती तुटून पडणार असतात. तेव्हा मात्र सरोज जरा पहिल्यांदा बोलते की नाही ना तुला एक काम दिलं होतं ते धड करता आलं नाही, अगं का बरं म्हटली तू तिला असं की मला आता बरं वाटतंय. तेव्हा नैना म्हणत असते की अहो मी जर तिला म्हटले असते तर ती डॉक्टरांना घेऊनच आली असती इथं आणि डॉक्टरांनी सांगितलं असतं, मग आपलं भांडं फुटलं असतं. तेव्हा सरोज म्हणत असते तू वेडी आहे का नैना, अगं डोकं दुखतंय हे आजपर्यंत कोणत्याही डॉक्टरला सिद्ध करता आलेलं नाहीये आणि तू खोटं जरी बोलली असते ना डॉक्टरांनी तुला लईतले गोळ्या लिहून दिल्या असत्या आणि घ्यायच्या का नाही हे तुझा प्रश्न होता ना. आणि डोकं दुखत असल्यावर इंजेक्शन वगैरे तर देत नाही, मग कशाला तू मूर्खपणा केला. तेव्हा मात्र आता नैना खूपच जास्त टेन्शन मध्ये असते की यांना काही माझ्यावर डाऊट तर नाही ना आला. आता मात्र नैना या गोष्टीचाच विचार करत असते. आता मात्र रोहिणीचं इकडे टेम्परेचर खूप हाय झालेलं असतं. रोहिणीला तर वेगळाच डाऊट आलेला असतो. नैना हे आपल्यापासून वारंवार लपवते. नेहमी डॉक्टरचा प्रश्न आल्यानंतर नैना इतकी घाबरते का बरं, याच्यामध्ये नेमकं कारण काय आहे आता हे मला शोधूनच काढावं लागेल. आणि नैनाचा देखील आता काहीसा पर्दाफाश हा रोहिणी समोर झालेला असतो. रोहिणी मात्र नैनाला काहीही बोलत नाही. रोहिणी आता गपचूप तिथून निघून जाते आणि आता तिने राहुलला फोन केलेला असतो. राहुलला ती सांगत असते की या नैनाचं मला काही खरं वाटत नाही. ती डॉक्टरांचं नाव घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो हे मी आज माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तेव्हा राहुल म्हणत असतो मम्मा मी तुला काय म्हणत होतो, मी तुझा पोटचा पोरगा असून तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुला तेव्हाही म्हणालो होतो आणि आताही तेच म्हणेल, अगं मला काहीतरी फॉल्ट वाटतोय त्या नैनामध्ये आणि याच्यामध्ये मला काहीतरी काळं वाटतंय आणि तो तिचा डॉक्टर जो फ्रेंड आहे ना तो पण मला फ्रॉड वाटतोय. आता असं
म्हटल्यानंतर रोहिणी म्हणत असते की जर तुला असं वाटतंय तर मग तू आता चौकशी कर त्याची, आणि निदान आता हे मी जे काम देते ना ते तरी व्यवस्थित पार पाड. आता असं म्हटल्यानंतर राहुल म्हणतो की ठीक आहे, मी नक्कीच माझं काम व्यवस्थित पार पाडेल. आता मात्र कला ही ऑफिसला पोहोचलेली असते. ऑफिसला लेट पोहोचल्यामुळं अद्वैत मात्र आता तिच्या नावाने कटकट करत असतो. त्यामुळे आता अद्वैत म्हणत, खरे तुला इतका उशीर का बरं झाला यायला, आणि काम इतकं होतं का, तुला इतका वेळ लागला, तुला फक्त नाटकच हवी आहेत, तुला लेट येण्याचं काहीतरी कारण हवंय. मला माहिती आहे की तू काहीतरी कामानिमित्त थांबली होती, परंतु इतका उशीर झालाच कसं काय? अगं ते सगळे प्रोडक्शन वाले लोक मला बोलताय ना, मला विचारताय ते की कला मॅडम कुठे, कला मॅडम कुठे. माझं क्रेडिट असून याच्यामध्ये तरी देखील ते तुझ्याविषयी विचारताय मला याचा जास्त राग येतोय. तू लेट आली याच्याशी काही घेणं देणं नाही, पण मला बाकीचे लोक तुझ्याविषयी विचारताय, तू इतकी महत्वाची या कंपनीमध्ये. तेव्हा आता या दोघांची टॉम अँड जेरीचे भांडणं सुरू झालेले असतात. तेव्हा कला म्हणत असते की बघितलं ना, माझीच हवा आहे ना इथे पण. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हो का, म्हणजे मी इथं तुला कामाला ठेवलंय आणि म्हणे माझी हवा आहे, चल जा तुझं कामावरून घे. असं म्हणत आता कला तिचं काम आवरण्यासाठी गेलेली असते. तिचं काम झाल्यानंतर अद्वैत आणि कला पुन्हा भेटलेले असतात. त्यांच्यामध्ये आता पुन्हा जोराचं भांडण सुरू झालेलं असतं. त्याचं कारण असतं ते म्हणजे कलाने घेतलेला एक निर्णय अद्वैतला पटलेला नसतो. अद्वैत त्याचा पूर्णपणे विरोध करत असतो आणि तो आता कलाला म्हणत असतो की तू आहे ना, तू तुझ्या मनाचंच करत असते, तू याच्यासाठी दुसरं कोणाचं तरी मत घ्यावं, निदान विचारावं एवढं सुद्धा डोक्यात घेत नाही, आणि अशाने तुला खूप जास्त मोठा लॉस होईल, असं आता अद्वैत कलाला म्हणत असतो. कला म्हणत असते की हा ठीक आहे, झाला तर होऊ दे मला लॉस, परंतु मला ते करणं गरजेचं वाटलं म्हणून मी ते डिझाईन मध्ये तेवढा एक चेंज केला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मी कंपनीचा मॅनेजर आहे, मी कंपनीमध्ये इम्पॉर्टंट व्यक्ती आहे, मला दाखवणं गरजेचं आहे ना तुला, तू माझ्या अंडर काम करते, मी नाही तुझ्या अंडर काम करत. तेव्हा मात्र आता या दोघांचे भांडणं सुरू झालेले असतात. आता ते दोघे घरी जाण्यासाठी देखील निघालेले असतात. भांडतच ते आता घरी जाण्यासाठी देखील निघतात. दोघेही गाडीमध्ये असतात. आता थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा आता अद्वैत म्हणतो की खरे मला माहितीये तू आहे ना, तुला दादागिरी करायची आहे आणि हळूहळू आमची प्रॉपर्टी सगळी घशात घालायची आहे, खरंच ना. तेव्हा मात्र आता कलाला खूप राग येतो. कला म्हणत असते की अरे अद्वैत काय बोलतोयस तू, या गोष्टीचा संबंध तरी आहे का? अरे मला जर हेच करायचं असतं आतापर्यंत मी वेगळे कांड केले असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला तुझ्यावरती काहीही विश्वास नाहीये, तू अगदी प्रॉपर्टीसाठी काहीही करू शकते. आता मात्र दोघांचे भांडणं चालू असतात. आता कलाला खूप वाईट वाटत असतं. कला आता रडायला लागलेली असते. अद्वैत म्हणत असतो की हो आता रडणार आणि सगळं सॉल्व्ह होणार, परंतु तसं नाहीये, मला तुझं सगळे थेर कळतात, मला माहितीये तुझा याच्या मागे नक्कीच काहीतरी मोठा हेतू आहे, आणि तसंही तुम्ही खरे फॅमिली किती खोटे आहात ना हे मला चांगलंच माहितीये, तुमच्या आडनावाप्रमाणे तुमच्या वागण्यात ते दिसत नाही. तेव्हा मात्र आता अद्वैत हा खूपच जास्त कलावरती चिडलेला असतो आणि तो कलाला बोलत असतो. कला मात्र बिचारी शांत असते. अद्वैत गाडी थांबव, मला गाडीच्या खाली उतरायचंय, नाहीतर जर घरी जात असेल तर तू शांत बस तिथपर्यंत, मी माझ्या कामाला लागेल. दागिन्यांच्या व्यवसायामध्ये देखील आता पुन्हा कधी लक्ष घालणार नाही, तू मला फक्त आता घरी सोड, मला तुझ्याशी अजिबात काहीही बोलायचं नाही. परंतु आता अद्वैत मात्र एकावर एक चिडतच असतो. त्याची चिडचिड अजूनच वाढत असते, कारण की आता अद्वैत सोबत कला ही काहीच बोलत नसते. तो म्हणत असतो की आता बोल ना खरे, मी खरं बोलतोय तर तुला झोमतंय का, आणि आता का बरं भांडत नाहीये तू, कारण की तुला माहितीये की अद्वैत खरं बोलायला लागलाय. तेव्हा मात्र आता कला काहीही बोलत नसते. अद्वैत आता एका वेळेला असं जातो आणि त्याचा पूर्णपणे गाडीवरून लक्ष गेलेलं असतं. आता तो ड्रायव्हिंग करत असतो तरी देखील त्याच्या लक्षात आलेलं नसतं की तो ड्राईव्ह करतोय, आणि त्याच्या भांडणांच्या नादामध्ये त्याचा पूर्णपणे गाडीवरून कंट्रोल जातो. आणि आता कला देखील पुढे बघत असते. ती म्हणत असते की अद्वैत अरे गाडी बघ, आणि असं म्हणताच आता अद्वैत आणि कलाचा मोठा जबरदस्त असा ऍक्सिडेंट होतो. आता अद्वैत आणि कला दोघेही गाडीत असतात आणि ते एका गाडीला जाऊन धडकलेले असतात, आणि हा जबरदस्त ऍक्सिडेंट मध्ये आता गाडी पार पलटी देखील झालेली असते. आणि आता अद्वैत आणि कलाला दोघांनाही खूप लागलेलं असतं. आता कलाला मात्र इतकं नसतं लागलेलं, कारण की तिने व्यवस्थित सीट बेल्ट घालून ती बाजूला असते, परंतु अद्वैत मात्र काहीही बोलत नसतो. कला उठते, अद्वैतला ती शोधत असते. अद्वैत तिला सापडतो. अद्वैत मात्र आता बेशुद्ध झालेला असतो. कलाला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. कला मात्र आता रडायला लागते. कला आता क्षणाचाही विलंब न करता एका येणाऱ्या मागून गाडीला थांबवते आणि लगेचच त्या रिक्षामध्ये अद्वैतला टाकून लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर अद्वैतला लगेच आयसीयू मध्ये शिफ्ट केलं जातं. आणि कला मात्र खूप रडत असते. कलाला देखील फार लागलेलं असतं. तिथल्या ज्या नर्स असतात त्या म्हणत असतात की मॅडम तुमचं देखील तुम्ही बँडेज वगैरे
वगैरे करून घ्या, तुम्हाला देखील आम्ही ऍडमिट करतो, तुम्हाला देखील इलाजाची गरज आहे. परंतु कला मात्र ऐकायला तयार नसते. कला म्हणत असते की नाही, मला काही गरज नाही, तुम्ही अद्वैतला नीट करा. आता मात्र अद्वैतसाठी कला खूपच जास्त बेचैन झालेली असते. आता कलाचा मोबाईल देखील हरवलेला असतो आणि अद्वैतचा देखील तिच्याकडे फोन नसतो. आता मात्र टेन्शन झालेलं असतं, त्याच्यामुळे आता कलाला सहजासहजी कोणाला फोन करता येणार नसतो. त्याच्यामुळे कला आता अद्वैत पशी जात असते. अद्वैतला ती बघत असते. अद्वैत मात्र आता बेशुद्ध झालेला असतो. बाहेर डॉक्टर येतात. डॉक्टर सांगतात की अद्वैत चांदेकर यांना रक्ताची फार गरज आहे आणि त्यांना ओ पॉझिटिव्ह पाहिजे. तेव्हा कला म्हणते की हो, माझा आहे ना ओ पॉझिटिव्ह, मी देऊ शकते रक्त. तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात की तुमची ऑलरेडी अवस्था ठीक नाहीये, तुम्ही नाही देऊ शकत रक्त. तेव्हा कला म्हणत असते की नाही, मीच देणार रक्त त्याला आणि मी रेडी आहे आणि आता तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आता कलाने काही करून अद्वैतसाठी रक्त डोनेट करण्यासाठी तिने प्रयत्न केलेले असतात आणि मग कलाचं रक्त हे काढलं जातं आणि डॉक्टरांना तिने भरपूरच बळजबरी केलेली असते. आता कलाचं रक्त काढल्यानंतर ते आता अद्वैतला दिलं जात असतं. आता अद्वैत हा आयसीयू मध्ये असतो, तो जरा बेशुद्धच असतो. परंतु आता अद्वैतला भेटायला कलाला आतमध्ये सोडलेलं असतं. कला मात्र खूप रडत असते. कला आता अद्वैतच्या छातीवरती डोकं ठेवून रडत असते. म्हणत असते की मला माफ कर, मला माहिती आहे माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, तुझ्या जीवनात तुला जशी मुलगी हवी होती तशी भेटू शकली नाही. आता मात्र अद्वैतला थोडीशी जाग आलेली असते. अद्वैतला शुद्ध देखील आलेली असते आणि अद्वैत आता कलाचं हे बोलणं ऐकत असतो. आता कला ही अद्वैतच्या छातीवरतीच असते. कला म्हणत असते की मला माहिती आहे अद्वैत, तुझ्यासोबत नाइंसाफी झालीये आणि मी त्याची कारणीभूत आहे, माझ्या घरचे त्याची कारणीभूत आहे. तुझ्यासोबत फसवणूक झालीये. तुला जशी मुलगी हवी होती तशी मुलगी मात्र भेटली नाही. तुला नैनासारखी मुलगी हवी होती, मला माहिती आहे, परंतु मी तशी नाहीये, मी पूर्णपणे वेगळी आहे आणि मला तुला जे हवंय ते मला तुला देता येत नाहीये आणि मला माहिती आहे तू तुझ्या आयुष्यात माझ्यामुळेच सुखी नाहीये. याचा रिझन पण मीच आहे आणि मी तुला नक्कीच सोडून जाईल, हे माझं तुला प्रॉमिस आहे. मला माहिती आहे तुझं माझ्यावरती अजिबात प्रेम नाहीये, परंतु तुला माहिती आहे पहिल्यापासून मला तू आवडत होता आणि पहिल्या क्षणी माझं तुझ्यावरती प्रेम झालं होतं. पहिल्यांदा मला तू खूप वाईट वाटलं होतं अरे, परंतु मला नंतर लगेचच कळालं होतं की हा माणूस मनाने खूप स्वच्छ आहे आणि मला माहिती आहे अद्वैत, तू मनाने खरंच खूप स्वच्छ आहे. मागे तू जे नाटक केलं ना खोट्या प्रेमाचं, मला माहितीये तू ते तुझ्यासाठी म्हणत होता की तू ते खोट्या मनाने करतोय, परंतु तुझ्या मनात एक चांगुलपणा होता म्हणून तो तुझ्या जीवावरती म्हणून तो तुझ्या जीवावरती खेळत त्या मूर्ती पुन्हा घेऊन आला. नाहीतर म्हणाला असता काय लॉस झालाय तो मी देऊन टाकतो, तू चेक देऊन मोकळा झाला असता जर तुझ्या मनात जर खोट्या गोष्टी असतात तर. पण नाही, तुला माहिती होतं की त्या मूर्ती बनवण्यामध्ये माझे किती कष्ट लागलेत, मी किती मेहनत केली ती मूर्ती बनवण्यासाठी. मला माहितीये तू मनाने खरंच खूप चांगला आहे आणि मला असंही वाटत असतं नेहमी की तुझं माझ्यावरती प्रेम आहे. परंतु मला आता असं वाटायला लागलंय की नाही, तुझं माझ्यावरती प्रेम असून देखील किंवा तुझ्या मनात माझ्याविषयी फिलिंग्स असू किंवा नसू, परंतु मला तुझ्या जीवनातून वेगळं व्हायचंय, कारण की तुला सतत त्रास होत असतो माझा आणि मला जाणवलंय मी आता तू बरा झाला की मी लगेचच तुला सोडून कायमची निघून जाईल आणि कायमची दूर निघून जाईल, तुम्हाला कोणालाही मी दिसणार नाही. आता असं बोलणं ऐकून अद्वैतला मात्र खूप त्रास होत असतो. अद्वैत रडत असतो. परंतु आता कलाचं लक्ष अद्वैतच्या डोळ्यांकडे नसतंच. अद्वैतला ती आता समजून सांगत असते. ती आता त्याच्या छातीवरती डोकं ठेवूनच सगळं सांगत असते अद्वैतला ती म्हणत असते, अद्वैत तुला माहितीये का, अद्वैत तुला कधी लक्षात नाही आलं का की मी तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने काही गोष्टी करत असते आणि इतक्या गोष्टी माझ्या मनापासून मी करत असते, तरी देखील तुला त्या कधी जाणवतच नाही. बरं ठीक आहे, चल जाऊ दे, तुझी आज जी अवस्था झाली ती देखील माझ्यामुळेच झाली. खरं तर मी जर तुझ्यासोबत राहिले ना तर तुझं जीवन उद्ध्वस्त करून टाकेल, त्यापेक्षा मी माझा निर्णय घेते. आणि आता अद्वैतला देखील जाणीव झालेली असते की कलाचं किती प्रेम आहे आपल्यावरती. कलाचं पूर्णपणे प्रेम हे आता अद्वैतला समजलेलं असतं. आणि आता तिथे एक नर्स आलेले असतात. ती नर्स म्हणत असते, मॅडम तुम्ही बरं झालं सरांना वेळेवरती रक्त दिलं, खरं तर तुम्ही लवकर रक्त दिलं म्हणून काही गोष्टी सुरळीत झाल्या आणि अद्वैत सरांचा जीव वाचू शकला. आता अद्वैतला हेही कळालेलं असतं की कलानेच आपला जीव वाचवलाय आणि कलानेच आपल्याला इथपर्यंत आणलंय. कलाची स्वतःची अवस्था ही वाईट असते, कलाचं रक्त वगैरे निघत असतं, तिची अवस्था पूर्ण खराब झालेली असते, तरी देखील आपल्यावरती ती प्रेम करण्यासाठी इथं उभी आहे आणि तिने स्वतःवरती देखील उपचार केलेला नाही अजून आणि आपल्या उपचारासाठी इतकं काय काय करून बसली ही मुलगी. आता मात्र अद्वैतला कलाची पूर्णपणे व्हॅल्यू समजलेली असते. आता कला रिसेप्शनिस्टने बोलवलेलं असतं. त्यांनी सांगितलेलं असतं की एक व्यक्ती आले होते, त्यांनी तुमचं सगळं साहित्य इथं दिलं आणि ते निघून गेले. तेव्हा आता कला फोन लावून घरी सांगत असते की असं असं घडलंय म्हणून. तेव्हा मात्र आता कलाने हे सगळं सरोजला फोन करून सांगितलेलं असतं. सरोज फोनवरूनच कलाला बोलायला सुरुवात करते की माझ्या मुलाला काय झालंय आणि हे सगळं तुझ्याच मुळे झालंय हे मला नक्की माहितीये. आणि असं म्हणत आता सरोज खूप तावातावात तिकडून निघालेली असते आणि सरोज येता क्षणी कलाच्या कानाखाली देते आणि कलाला म्हणते, माझ्या मुलाला काय झालं हे सगळं तुझ्यामुळे झालं
झालं असणार आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा आता सरोज लगेच अद्वैतला भेटायला जात असते, परंतु डॉक्टर म्हणतात की आता त्या भेटण्याचा टाइम नाहीये, भेटण्याचा टाइम नंतर आहे, तुम्हाला सांगितलं जाईल जेव्हा तुम्हाला आतमध्ये सोडायचंय त्यावेळेस. तेव्हा मात्र आता सरोज मात्र फारच चिडलेली असते कलाला ती बोलत असते की तुझ्यासारखी मुलगी जेव्हापासून घरात आली ना तेव्हापासून माझ्या मुलासोबत काही ना काहीतरी वाईटच घडत आले, तो त्याच्या जीवाला नेहमी धोका पोहोचत आहे आणि मला आता अजिबात खपणार नाही. मी तुझी आता या घरातून हकालपट्टीच करणार आहे, मला अजिबात तू नकोय. तुला जी केस करायची ना आमच्यावर ती कर, आबांना जे वाटायचं ते वाटू दे, परंतु मी माझ्या मुलाला आता काही होऊ देणार नाही. आता असं सरोजचं बोलणं ऐकून कला म्हणत असते की कला मॅडम तुम्हाला एवढं काही करायची गरजच नाही, खरं तर मीच या घरातून निघून जाणार आहे आणि तेही माझ्या स्वमर्जीने. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कोणतीही केस वगैरे करणार नाही किंवा माझा कोणताही अधिकार वगैरे मागणार नाही. मला देखील हे लग्न मान्य नव्हतंच कधी आणि आता देखील नाहीये, त्यामुळे मी याच्यामध्ये कोणताही माझा अधिकार वगैरे मागणार नाहीये. मी देखील अद्वैतला डिवोर्स द्यायला आता तयार आहे. तेव्हा आता सरोज म्हणत असते की तुला तर डिवोर्स द्यावाच लागणार आहे, त्याला तुला आता मी माफ करणार नाहीये आणि आबा जरी काही म्हणाले ना तरी देखील मी आता आबांचं काही ऐकणार नाही आणि आता आबांसमोर जाऊन नाटकं करायचे नाहीये. तूच आता आबांना म्हणायचंय की मला अद्वैत सोबत राहायचं नाहीये आणि आता तूच त्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्या आहे आणि कसं सांगायचंय हे तुझं तुला माहिती. आता मात्र सरोज आणि कला दोघेही बोलत असतात आणि सरोज मात्र कलावरती फार भडकलेली असते. कलाचं ती एकही शब्द ऐकायला तयार नसते आणि आता ती कलाला नको नको ते देखील बोललेली असते. कलाचं मन फारच दुखावलेलं असतं, कला फारच रडत असते. कला फक्त एवढंच मागते, सरोज मॅडम मी हे घर सोडेल, परंतु माझी एक अट आहे, मला हे घर सोडायचंय. फक्त अद्वैत जसा होता तसा झाला की मी लगेच हे घर सोडून निघून जाईल. तेव्हा सरोज म्हणते की ठीक आहे, परंतु त्या दिवसानंतर मी एकही दिवस तुझी वाट बघणार नाही, त्या दिवशी तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढेल मग मी. तेव्हा मात्र आता कला म्हणते की ठीक आहे. मग आता कला अद्वैतकडे आलेली असते, सरोज मात्र आता बाहेरच असते. आता अद्वैतला जाग देखील आलेली असते, अद्वैत शुद्धीवरती आलेला असतो. कला मात्र आता खूप हॅप्पी झालेली असते. कला आता म्हणत असते की अद्वैत तुला बरं वाटतंय का रे, आता तू ठीक आहेस ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी ठीक आहे. आता अद्वैत कलाकडेच बघत असतो, कलाही अद्वैतकडे बघत असते. अद्वैतला आता दिसत असतं कलाला किती जास्त आनंद झालाय, मी शुद्धीवरती आलोय याचा, तर मी शुद्धीवर आलोय तर कलाला किती जास्त आनंद झालाय. खरं म्हणजे या मुलीने स्वतःचे अजून एकही बँडेज केलेलं नाहीये, स्वतःची एवढी सुद्धा काळजी घेतलेली नाहीये, तरी देखील आता ही माझी काळजी करते. तेव्हा मात्र आता अद्वैतला खूप छान वाटत असतं. आता अद्वैतला 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं आणि त्याची तब्येत आणि त्याची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याला घरी आणण्यात येतं. आता अद्वैतच्या पायाला जरा फ्रॅक्चर झालेलं असतं, त्याच्यामुळे अद्वैतला आता रेस्ट सांगितलेली असते, त्याची खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे हे देखील सांगितलेलं असतं. आता मात्र कला ही अद्वैतची काळजी घेत असते. अद्वैतची ती खूप छान प्रकारे काळजी घेत असते, त्याला पाहिजे हवं ते नको ते सगळं काही आता कला अद्वैतसाठीच करत असते. अद्वैतला मात्र खूप छान वाटत असतं. आता अद्वैत आणि कला इथेही भांडायचं सोडत नाही. आता अद्वैतला प्रेम कळालेलं असतं कलाचं आणि त्यालाही आता कलाविषयी प्रेम वाटायला लागलेलं असतं. कलाविषयी त्याच्या मनात कुठेतरी कॉर्नर आलेला असतो. तो कलाशी त्या पद्धतीने आता भांडू शकत नसतो ज्या पद्धतीने तो पहिल्यांदा भांडत असायचा. तो आता शेवटी येऊन सॉरी बोलत असतो कलाला. आता त्या दोघांचं भांडण झालेलं असतं. सांगितलं होतं ना मला आज नाश्त्यामध्ये मला फक्त ब्रेड आणि ब्रेडच हवंय, तुम्हाला हे कसलं भात घेऊन आलीये, हा भात कसला आहे. तेव्हा कला म्हणत असते याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात आणि हे बॉडीसाठी खूप चांगलं असतं आणि तुला आता हेच खायचंय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही मला जो नाश्ता हवाय तोच मला हवाय. तेव्हा मात्र कला म्हणते की गुपचूप खाऊन घ्यायचं आता, नाहीतर मी तुझं आहे ना, नाहीतर मी तुझी कार घेऊन पुन्हा ठोकून येईन. तेव्हा मात्र आता अद्वैत ते गुपचूपपणे खाण्याचा तेव्हा मात्र अद्वैत आता कलाशी भांडायला लागतो. काय ग तू स्वतःला काय समजतेस, आणि असं तो म्हणत असतो की मला जे खायचं ते मी खाईन, तू कोण मला सांगणारी. तेव्हा कला म्हणत असते की मी नाहीये कोणी सांगणारी, पण आता तुला खावं लागणार आहे, मी बनवलंय, आता बनवायला टाइम नाहीये मला. तेव्हा मात्र आता अद्वैत कलाला म्हणतो की ठीक आहे खातो मी, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझं सगळं ऐकायला लागलो. परंतु आता कला मात्र या गोष्टी का दुर्लक्ष करत असते. आता अद्वैत आणि कलामध्ये दुसऱ्यांदा एकदा भांडण होतं. तेव्हा मात्र अद्वैत कलाला रागवताना बघून तिच्याकडे हसायला लागतो आणि म्हणतो की ठीक आहे. तेव्हा कला म्हणत असते की काय रे आज तू माझ्याशी भांडला नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी तुझ्याशी का भांडू, मला माहितीये तू जे काही विचार करते माझ्याबद्दल ते सगळं चांगलंच असतं. तेव्हा कला म्हणत असते की तुझी नाटकं पूर्ण नाही होत का रे, किती नाटकी आहेस रे तू. म्हणजे बघ मागे देखील आता प्रेमाचं खोटं नाटक केलं, लय काळजी आहे, जसं काळजीचा पुतळा झाला होता तेव्हा माझ्या, आणि आता देखील आता पुन्हा तेच करतोय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की ह्यावेळेस मी नाटकं नाही करत आहे, जे मनात आहे ना ते माझ्या ओठांत आहे यावेळेस.
वेळेस. तेव्हा मात्र कला म्हणते की माझा अजिबात विश्वास नाही तुझ्यावरती, आणि सगळ्यात महत्वाचं आता ह्या गोष्टींविषयी बोलू देखील नको तू माझ्याबद्दल, आणि या गोष्टी आता तू विसरून जा, कारण की मी लवकरच हे घर सोडून जाणार आहे. आता असं म्हटल्यानंतर अद्वैतला तर धक्काच बसतो. अद्वैत म्हणत असतो की हे काय बोलतेस तू. तेव्हा कला म्हणत असते की हो, तू जे ऐकलंय ना ते खरं आहे, कारण की मी आता हे घर सोडणारच आहे. तेव्हा आता अद्वैतलाही कळत नसतं की कला मात्र हे घर सोडायचं का बरं म्हणते. मी इतकं हिच्यावरती आता प्रेम करायला लागलोय आणि ही आता घर का बरं सोडायचं म्हणते. नक्कीच काहीतरी झालं असणार. आता अद्वैत त्या गोष्टीचा घरामध्ये शोध घेत असतो. आता अद्वैत सरोजला देखील विचारतो की नक्की काय झालंय आणि कला असं का बरं बोलते. तेव्हा आता सरोज म्हणते की तुझ्या जीवावरती ही पोरगी उठलीये, तुला माहिती नाही, तिचा हेतू वेगळा आहे, तिला हे घर लुबाडायचं आहे. तेव्हा आता अद्वैत सांगतो नाही आई, तिने मला सगळं सांगितलेलं आहे, तिला माहित नव्हतं की मी शुद्धीवरती आहे. तेव्हा तिचं सगळं सत्य माझ्या समोर आलंय, तिचा खरा हेतू तर खूपच चांगला आहे. तेव्हा मात्र आता सरोज ऐकायला तयार नसते. सरोज म्हणत असते की तुला त्या पोरीने ना काहीतरी केलंय, जादूटोणा केलाय तुझ्यावरती, तू त्या पोरीच्या नादाला लागू नको. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की नाही आई, ती कुठेही जाणार नाही आणि मला तिला या घरातून काढून द्यायचंच नाहीये. तेव्हा आता अद्वैत हा कलाच्या रूम मध्ये असतो आणि कलाला म्हणत असतो की कला, मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहे. आणि आता अद्वैत त्याच्या मनातल्या सगळ्या भावना कलाविषयी व्यक्त करतो. तो म्हणत असतो की कला, मला माहितीये की आपलं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालं त्या परिस्थिती वेगळ्या होत्या, परंतु आता परिस्थिती बदललीये, मला खरंच तुझ्याविषयी प्रेम वाटायला लागलंय. कला म्हणत असते की अद्वैत, तू ही चूक करू नकोस, आणि मला माहितीये जरी तुझं प्रेम माझ्यावरती आता झालं तरी आता या गोष्टी जुळू शकत नाही. मी ऑलरेडी आईंना प्रॉमिस केलंय की मी हे घर सोडणार आहे म्हणून. सरोज मॅडम देखील मला या गोष्टीसाठी हो बोलल्यात आणि आता मी त्यांना प्रॉमिस देखील केलंय आणि आपला डिवोर्स देखील होणार आहे. आता अद्वैत म्हणत असतो की ते सगळं मला थांबवता येऊ शकतं, फक्त तू मला हो बोल. तेव्हा आता कला म्हणत असते की नाही, ते शक्यच नाहीये, मला माहितीये, परंतु तू माझ्याविषयी आता विचार करायचं सोडून दे. कला आता असं म्हटल्यानंतर अद्वैत मात्र आता टेन्शन मध्ये येतो. अद्वैत म्हणत असतो की मला तू हवी आहे माझ्यासोबत, कला तू कुठंच जायचं नाही. तेव्हा कला म्हणत असते की नाही, मी तुला कायमच डिसअपॉइंट केलंय, माझी तुझ्या सोबत राहण्याची लायकी नाही. ऍक्च्युली आम्ही गरीब माणसं आणि तुम्ही श्रीमंत, आता हे कधी आपलं सूत्र कधी बसलं नाही आणि इथून पुढेही बसणार नाही. अद्वैत म्हणत असतो की अगं काय बोलतेस कला, अगं असं काहीच नाहीये, मी मूर्ख होतो, मला खऱ्या प्रेमाची पारख करता आली नाही कधी, परंतु आता मला चांगलं कळालंय, तुझंही माझ्यावरती प्रेम आहे, माझंही तुझ्यावरती आहे, आता सगळं काही ठीक होऊ शकतं. तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत मध्ये हे दोघेही प्रेमाविषयी आता भांडत असतात. दोघेही पुन्हा भांडायला सुरुवात करतात. दोघेही आता प्रेमासाठी भांडत असतात. कला म्हणत असते की तुला काय माहिती माझं किती प्रेम आहे. अद्वैत म्हणत असतो की तुला नाही माहिती माझं किती प्रेम आहे, तुला तर माहित नाही मी कधीपासून प्रेम करतोय. आता अद्वैत काहीच्या काही पण चढून सांगायला लागतो आणि आता कला देखील अद्वैतला म्हणत असते की माझं देखील प्रेम होतं, आणि आता दोघांचं प्रेमावरून वाद व्हायला लागलेले असतात. खरं तर हे बघताना खरंच डोळ्याचे पारणं फिटतात, इतका जास्त हा चांगला प्रसंग असतो. अद्वैतच्या ऍक्सिडेंट नंतर अद्वैत आणि कला देखील एकत्र आलेले असतात आणि आता मालिकेमध्ये पुढे जबरदस्त अजून एक ट्विस्ट येणार आहे, तो मी भाग 2 मध्ये सांगणार आहे. जर मित्रांनो तो तुम्हाला ट्विस्ट जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करा की तो देखील तुम्हाला ट्विस्ट बघायचा आहे. आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट तुम्हाला काय करायची हे चांगलंच माहिती आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यालाच हे पारितोषिक मिळणार आहे, हे मात्र विसरू नका. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.